वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः। अनेन अधीतेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु वक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। असं सर्वांना वंदन केलेलं आहे। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण या उपक्रम वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून उपनिषदांचा अभ्यास करतोय। पहिली 6 उपनिषद आपली अभ्यासून झाली आहेत आणि आता 7व्या उपनिषदाला म्हणजेच ऐतरेय उपनिषदाला आपण प्रारंभ केला आहे। मागच्याच भागामध्ये केला आहे। त्यामध्ये आपण त्या ऐतरेय ह्या नावाची ओळख करून घेतली की ऐतरेय उपनिषद हे नाव ह्या उपनिषदाला का मिळालं, त्याचे जनक कोण आहेत, त्याचे प्रणेते कोण आहेत, त्याच्यात अध्याय किती आहेत, त्याच्यात खंड किती आहेत आणि मुख्य प्रतिपाद्य विषय काय आहे, हे सगळं आपण जाणून घेतलं। आणि आता आपण पुढच्या म्हणजे पहिल्याच अध्यायातल्या पण दुसऱ्या खंडाला आज सुरुवात करणार आहोत। संपूर्ण उपनिषद हे 34 मंत्रांचं आहे। फक्त 34 मंत्र आहेत, ते खंडामध्ये आणि अध्यायामध्ये विभागलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण या पुढच्या आणखीन म्हणजे एकूण 5 भागामध्ये या उपनिषदाचा अभ्यास करणार आहोत। ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य अशी 6 उपनिषदं आपली अभ्यासून झाली आहेत। जसजसं आपण ह्या उपनिषदाच्या अभ्यासक्रमामध्ये एक एक पायरी वर चढतोय तसतसं त्याची काठिण्य पातळी वाढत चालली आहे। डिफिकल्टी लेव्हल थोडीशी वाढत चालली असं वाटतंय। पण आता आपली पण तयारी झाली आहे ना। आता आपण अधिकार आपला वाढवला आहे। मागच्याच वेळेस आपण बघितलं किंवा 2-3 भागामध्ये मी आपल्याशी बोलताना म्हटलं की कोणतं तरी व्रत आचरायचे। व्रत म्हणजे कुठे संसाराच्या बाहेर कुठेही जायचं नाही आहे, कुठेही फार कठीण व्रत आचरायचं नाही आहे, पण आपल्या एकूणच जीवनाला एकूणच आपल्या दिनचर्येला एक प्रकारची शिस्त लावायची आणि एक कुठली तरी गोष्ट आपण मनापासनं आणि अगदी श्रद्धेने आचरणात आणायची। अगदी ते मौन व्रत असो, एकभुक्त व्रत असो किंवा कुठलंही व्रत किंवा एखादं ग्रंथाचं पठण असू दे, एखादा जप असू दे, पण आपल्याला आता व्रतस्थ व्हायचं आहे। आणि व्रत म्हणा किंवा तप म्हणा, त्याला आपण आयुष्यात जे डिसिप्लिन आहे किंवा नेहमीच मी म्हणते अनुशासन, आपलं आयुष्यसुद्धा भरकटू द्यायचं नाही आहे। त्याला एक अनुशासन पाहिजे, त्याला एक शिस्त पाहिजे, त्याला एक नेमस्तपणा पाहिजे। तर हे करत असताना आपली कामं सहज होतात आणि आपल्याला भरपूर वेळ उरतो आपल्या अभ्यासासाठी, अध्ययनासाठी, उपासनेसाठी किंवा एकूण व्रतवैकल्य आचरण्यासाठी आपल्याकडे थोडासा वेळ उरतो। नेहमीच बोलताना मी म्हणते की आपल्या प्रत्येकाच्या दिवसाला 24च तास आहेत, पण 25वा तास आपण निर्माण करायचे। कसा निर्माण करायचे तर जीवनाला शिस्त लावून।
आणि जसजसे आपण व्रतस्थ होत जातो तसतसं परमेश्वराचं तर आपल्याकडे लक्ष आहेच, पण जसं जसं तुम्ही काहीतरी तुमच्या बाजूने काही परिश्रम करता, काहीतरी साधण्यासाठी काहीतरी उपासना करता, आराधना करता, कशाचा तरी थोडा तरी त्याग करता, तेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोचतं आणि तो परमेश्वर आपल्यावर कृपेची बरसात करतो, कृपेचा वर्षाव करत असतो. आणि मग कृपेच्या वर्षावातनं सुद्धा त्याला हेच मागायचं आहे की माझी बुद्धी अधिक सूक्ष्म, अधिक तीक्ष्ण, अधिक कुशाग्र कर, की ज्या योगे मला हे सगळं आकलन होईल. हे उपनिषदातलं ज्ञान जरी कठीण असलं तरी आकलन मला होण्यासाठी या बुद्धीची तीव्रता किंवा त्याची रिसेप्टिव्हिटी वाढवण्याचं काम तूच करणार आहेस आणि हाच आशीर्वाद मागायचा. आता बाकी काही मागायचं नाही. भौतिक गोष्टीत तर काहीच मागायचं नाही. खूप पैसा दे, खूप काय मुलं बाळं, ह्याच्यात आता गुंतायचं नाही किंवा प्रपंच सुखाचा होऊ दे हेही करायचं नाही आहे. परमार्थ तुमचा उत्तम चालायला लागला की प्रपंच आपोआपच होतो. प्रपंचासाठी काही वेगळं करावं लागत नाही. आत्तापर्यंत आत्ता तुम्ही जेवढ्या वर्षाचे आहात तेवढे होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? काही कष्ट करावे लागले का? 60 एवढे कष्ट केले तेव्हा मी 60 वर्षाचं झालो असं काही आहे का? काही करावं लागत नाही. प्रपंच होतच राहतो. मात्र तोही मनापासूनच करायचा आहे. फक्त त्याचं कर्तृत्व आहे ते त्याच्याकडे सोपवून द्यायचं आहे, परमेश्वराकडेच सोपवायचं आहे. हा रामाचाच प्रपंच आहे असं म्हणा आणि त्याच्यातनं थोडीशी विरक्ती घ्यायची, थोडीशी अनासक्त भावनेने प्रपंच करायचं आहे. कर्तव्य सगळी करायची आहे, पण हे सगळं करत असताना अनुसंधान ठेवायचे. मागच्या वेळेस बोललो होतो आपण, क्रिकेटची मॅच चालू असली, विशेषतः इंडिया पाकिस्तान मॅच असली की सगळं आपण त्याच्यात इतके गुंतून राहतो. ईट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट असं होतं. मग असं परमेश्वराच्या बाबतीत नाही का होणार? आणि ते करण्यासाठी सोडायचं काहीच नाही आहे. फक्त प्रत्येक गोष्ट करताना त्याचं अनुसंधान ठेवायचं आहे. एवढं व्रत जरी आपण आचरणात आणलं तरी ही पुढची कठीण वाटणारी उपनिषदं आपल्याला आकलनात येतील, आपल्याला ग्रहणशक्ती आपली वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आचरणातही आणता येतील. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत बरं का. आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये किंवा भारतीय जीवनशैलीमध्ये ह्याचा अतिशय विचार केला आहे. कधीकधी इतक्या साध्या सोप्या गोष्टी आपल्या या उपनिषदामध्ये सांगितल्या आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकं साधं हे उपनिषदात आहे. हो, उपनिषदातले मंत्र कठीण असले तरी त्याच्यातला संदेश जो आहे, त्याच्यातला त्यांना जे पोचवायचं आहे, जो भाव व्यक्त करायचा आहे, तो अतिशय आपल्या ओळखीचा आहे. कारण आपण ह्या भारतभूमीत राहतो आणि मी या भारतात राहतो, त्यामुळे माझा अधिकार आहे, ही उपनिषदं शिकण्याचा माझा अधिकार आहे. प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन, मी या सुराष्ट्रामध्ये जन्मलो, हाच माझा मुख्य अधिकार आहे. आणि त्यामुळे ही उपनिषद आपण समजून घेतो आहे, आकलन होतं आहे, आचरणात आणायचं आहे आणि वेगळं काहीच करायचं नाही. आपल्या वाडवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी जे सांगितलं आहे तेच फक्त आचरणात आणायचे. ते कसं ते आता आज बघणार. मागच्या भागात आपण वाणीचं महत्त्व पाहिलं, कारण ह्या शांती मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे अशा दृष्टीने, कारण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की माझी वाणी मनात प्रतिष्ठित होऊ दे आणि मन वाणीमध्ये प्रतिष्ठित होऊ दे. म्हणजेच माझ्या मनामधले विचार आणि बोलणं याच्यामध्ये फरक नसू देत, याच्यामध्ये अंतर पडू देऊ नको, याच्यामध्ये एकवाक्यता असू दे. म्हणजेच अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर माझं बोलणं हे ट्रान्सपरंट असू देत, ट्रान्सपरंट असू दे, पारदर्शी असू दे. माझ्या मनात एक आणि बोलण्यात वेगळं असं कधीच होऊ देऊ नकोस. आणि तरच आणि समोरच्याला हे कळतं बरं का. तुम्ही एकदा फसवाल दुसऱ्याला, दोनदा फसवाल, पण नेहमीच दुसऱ्याला फसवू शकत नाही, कारण दुसरा समोरचा सुद्धा इतका काही अडाणी नसतो. तुमच्या वागण्या बोलण्यात अंतर आहे हे कुणालाही सहज कळून येईल आणि तुमच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता आहे हेही तुम्हाला इतरांना कळतं. आणि म्हणूनच ही प्रार्थना इतकी सुंदर केली आहे. ही गुरु शिष्यांनी मिळून म्हणायची प्रार्थना आहे. ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता, मनो मे वाची प्रतिष्ठितम, आविर आविर म एधी. मला तेजाकडे जायचे, मला एक एक पाऊल त्या तेजाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. आणि ते तेज कसं आहे, स्वयंप्रकाशी. आणि मी कसं आहे, मीही स्वयंप्रकाशी.
मीही स्वयंप्रकाशी आहे आणि मला त्या तेजामध्ये विलीन व्हायचं आहे अशी प्रार्थना केली. आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना माझ्या बुद्धिमत्तेवर फक्त माझा विश्वास नको, की मी हुशारच आहे, मी विद्वानच आहे, मला सगळं येतं, माझी स्मरणशक्ती चांगली आहे. नको नको नको. जितका तुम्ही त्याचा अहंकार बाळगाल तितकं तो परमेश्वर तुमची कसोटी घेणार आहे. सगळं त्यालाच अर्पण करायचे, त्यालाच म्हणायचे की हे मला विसरू देऊ नकोस. जे मी ऐकले, जे माझ्या कानावर पडले, जे माझ्या मनात ठसले ते तसंच राहू दे. मा प्रहासी ही, मला सोडून जाऊ नकोस. किती सुंदर प्रार्थना आहे. तर ह्याच्यापेक्षा काय मागायचं आहे? अजून काय पाहिजे आपल्याला? किती पैसा पाहिजे आणि किती पैसा मिळाल्यावर आपल्याला पुरेसा होणार आहे? नको, याच्यात पडायचंच नाही. आता फक्त ध्येय आहे, ध्यास आहे तो फक्त मोक्षाचा, तो फक्त सायुज्यतेचा ध्यास घ्यायचा आहे. आणि म्हणून ही प्रार्थना केली आहे. आणि या प्रार्थनेच्या शेवटीसुद्धा ओम शांती 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 म्हटलेलं आहे. मागच्या वेळेला आपण इंद्रियांना देवता म्हटलेलं आहे. इंद्रिय काय आहेत? ही सगळी 8 इंद्रिय पाहिली, त्याचं व्यष्टीतलं स्थान पाहिलं, त्याचं समष्टीतलं स्थान पाहिलं. मी आपल्याशी बोलताना म्हटलं होतं एक कोष्टक करायचं, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते कोष्टक राहिलं की गोंधळ होणार नाही. आपल्या मनःपटलावर त्याचं चित्र स्पष्ट उमटेल आणि ते आपल्या अंतःकरणात सुद्धा झिरपणार आहे. आणखीन कोणीतरी मला विचारलं होतं की ऐतरेय ह्या शब्दाचा नीटसा अर्थ कळला नाही. बोलले ते मी खरं आपल्याशी की इतरा, एका विद्वान ऋषींची एक पत्नी होती इतरा, तिचं नाव होतं इतरा. एक त्यांची पत्नी होतीच, धर्मपत्नी होतीच, पण ही दुसरी पत्नी होती ती इतर जातीची होती. आणि इतर जातीची म्हणून तिला सगळे लोक तुच्छ लेखायचे. आणि तिला मुलगा झाला, तो मात्र वडिलांसारखा बुद्धिमान होता. पण वडिलांनी काही कारणांनी एकदा त्याच्या आईचा आणि त्या मुलाचाही अपमान केला. त्याला जातीवरनं इतर जातीवरनं हिणवलं आणि ह्या इतरेचा मुलगा म्हणून त्याचं नाव पडलं ऐतरेय. पण इतर समाजाने तर त्याला हिणवलंच, पण आपल्या वडिलांनीसुद्धा दूषणं दिल्यानंतर त्याला फार वाईट वाटलं. पण वाईट वाटलं म्हणून तो रडत बसला नाही. त्याने पृथ्वीची उपासना केली, त्याने महीची उपासना केली. आणि ही उपासना करता करता त्याला नाव मिळालं महीदास. महीदास हे त्याला एक नाव आहे. पण त्याचं आणखीन एक नाव आहे ऐतरेय. इतरेचा मुलगा म्हणून ऐतरेय. आपल्याला माहितीच आहे, सुमित्रेचा मुलगा म्हणून सौमित्र म्हणतो, दशरथाचा मुलगा म्हणून दाशरथी असं म्हणतो, कुंतीचा मुलगा कौंतेय, पृथेचा मुलगा पार्थ, किंवा विदेह कन्या, विदेहजनक राजाची मुलगी म्हणून ती वैदेही असं म्हणतो. तसाच हा इतरेचा मुलगा म्हणून ह्याचं नाव आहे ऐतरेय. आता कळला की नाही अर्थ? ऐतरेय उपनिषद या इतरेच्या पुत्रांनी, पण अतिशय विद्वान यांनी हे लिहिलेलं आहे. आणि हे सगळं म्हटलं तर काल्पनिक आहे. मागच्या भागामध्ये आपण 2 प्रवाह पाहिले होते, 2 स्ट्रीम्स पाहिल्या होत्या. एक विज्ञानाच्या अंगाने अभ्यास केला जातो आणि एक अध्यात्माच्या अंगाने अभ्यास केला जातो. विज्ञानाने सुद्धा हे किती वेळा बोललेलं आहे की पूर्वीसुद्धा, फार पूर्वीपासनं या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, तर बिग बँग असं त्याला म्हटलेलं आहे. बिग बँग, एक मोठा स्फोट झाला आणि त्याच्यातनं ही निर्मिती झाली. आमच्या ऋषींनी हेच वेगळ्या शब्दात मांडलेलं आहे. थोडं काल्पनिक हे चित्र रंगवलेलं आहे की त्याच्यातनं ह्या सगळ्या सृष्टीमध्ये जल कसं निर्माण झालं, त्या जल आळून त्याचा गोळा बनवला, त्याच्यापासून एक पिंड तयार केला, अंडाकृती असा लंबवर्तुळाकार असा पिंड निर्माण केला. त्या पिंडाला मग तोंड फुटलं, छिद्र फुटली, म्हणजे तोंड असं नाही, एक छिद्र फुटलं. मग नासिकेची 2 छिद्र, मग डोळ्यांची 2 छिद्र, कानांची 2 छिद्र, असं करत करत आपण पाहिलं की मुख, नासिका किंवा अक्षी, कर्ण, त्वचा, हृदय, नाभी आणि शिस्न अशी 8 इंद्रिय पाहिली. आणि ह्या 8 इंद्रियांना काय काय स्थान मिळालं म्हणजे बघा, मुखामधनं वाणी निर्माण झाली आणि ह्या वाणीची देवता आहे अग्नी. परत एकदा फक्त थोडक्यात उल्लेख करते, म्हणजे कोणाचं राहिलं असलं तर ते पुन्हा त्याची स्मरण करून देता येईल. मुखातून वाणी निघाली आणि त्याची देवता आहे अग्नी. नासिकेसाठी प्राण आहेत, नासिकेतनं प्राण ये जा करायला लागले आणि त्या प्राणाची देवता आहे वायू. अक्षी म्हणजे डोळे, त्याच्यातनं चक्षू निघाले. अक्षी हे
त्या छिद्राचं नाव आहे. त्याच्यातनं चक्षु आहेत आणि चक्षुची डोळ्यांची देवता आहे आदित्य. कर्ण ह्याच्यापासून श्रोत्र झाले आणि श्रोत्राची देवता आहे दिशा. समजते ना. त्वचा त्याच्यातून लोम म्हणजे लव निर्माण झाली. त्वचेतून लोम निर्माण झाले आणि त्याची देवता आहे औषधी किंवा वनस्पती. हाही फरक आपण जाणून घेतला होता. औषधी म्हणजे काय आणि वनस्पती म्हणजे काय. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा ज्या झाडापासून पुन्हा पुन्हा फळं मिळतात त्याला वनस्पती म्हटलं आहे. आणि एकदाच ज्याच्यातनं पीक मिळतं म्हणजे जे धान्य किंवा अगदी आजच्या भाषेत म्हटलं तर कार्बोहायड्रेट्स ज्याच्यातनं मिळतात ते गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका हे सगळं जे आहे त्याला औषधी म्हटलेलं आहे. कारण त्याच्यातनं ओज मिळतं, त्याच्यातनं ऊर्जा मिळते किंवा त्याच्यातनं कॅलरीज मिळतात. हे आपण पाहिलं होतं. त्वचेतनं, हृदयातनं, हृदय हे छिद्रच आहे, त्याच्यातनं मन निघालं आणि मनाची देवता आहे चंद्रमा. नाभीमधनं अपान वायू निघाला आणि अपान वायूची देवता आहे यमदेवता किंवा मृत्यूदेवता. आणि शेवटचं इंद्रिय आहे शिस्न, त्याच्यातून रेत आहे आणि त्याची देवता आहे आप. ही 8 इंद्रिय, व्यष्टीतली त्यांची स्थानं आणि त्यांच्या देवता असं आपण पाहिलं होतं. हा झाला होता पहिल्या अध्यायातला पहिला खंड. आज आपण पहिल्या अध्यायातला दुसरा खंड बघणार आहोत. पहिल्या अध्यायातला दुसरा खंड, त्याच्यामध्ये फक्त 5च मंत्र आहेत आणि तिसऱ्या खंडामध्ये मात्र 14 मंत्र आहेत. त्यामुळे हे 5 मंत्र जर का आपले झाले तर आणखीन पुढच्या खंडातले सुद्धा 1, 2, 3 मंत्र आपण बघणार आहोत. सुरू करायचं मग. पहिला अध्याय आणि दुसरा खंड, द्वितीय खंड. ता एताः देवताः सृष्ट्वा अस्मिन् महति अर्णवे प्रापतं तं अशनापिपासाभ्याम् अन्ववार्जत. ता एनम् अब्रुवन् आयतनं नः प्रजानीहि यस्मिन् प्रतिष्ठिता अन्नम अदाम इति. आता आधी मंत्र वाचला आणि मग त्याचा आता सुट्ट करून त्याचा थोडा थोडा अर्थ बघणार आहोत. ता एताः देवताः सृष्टा अस्मिन् महति अर्णवे प्रापतं. त्या आत्म्यानी या सगळ्या उत्पन्न केलेल्या ह्या देवता कुठे पडल्या? अस्मिन् महति अर्णवे, या मोठ्या सागरात. अर्णव म्हणजे सागर, महती म्हणजे मोठ्या, दोन्हीची सप्तमी विभक्ती वापरली. महति अर्णवे प्रापतं, पडल्या. पत म्हणजे पडणे. काय पडल्या? या सगळ्या ज्या देवता आहेत ना, या महान संसाररूपी महान समुद्रामध्ये पडल्या. पुढे काय झालं? तम अशना पिपासाभ्याम अन्ववार्जत. पुढे त्या आत्म्याने, आता ह्या इंद्रिय देवता एवढं आपल्याला साधारण कळलं. आता ह्यांच्या पोटी तहान आणि भूक निर्माण केली. कुणी? या आत्म्याने. ज्यांनी ह्याला निर्माण केलं होतं ना, त्या आत्म्याने ह्या इंद्रियांच्या पोटी तहान आणि भूक निर्माण केली. अशना म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. अशना पिपास्याभ्याम अन्ववार्जत. आणि मग त्या देवता आर्जव करू लागल्या, विनंती करू लागल्या. त्या म्हणाल्या ता एनम अब्रुवन, त्या ह्याला म्हणाल्या आयतनम नहा प्रजानीहि, आम्हाला चांगली जागा दे न राहायला. निर्माण तर केलंयस, पण आता निर्माण केल्यावर ते त्यांच्या पोटामध्ये भूक निर्माण केली आणि तहान निर्माण केली. तेव्हा मग ह्या सगळ्या ही जी छिद्र होती, ह्या ज्या देवता होत्या त्या ह्या आत्म्याला म्हणायला लागल्या की आयतनम नहा प्रजानीहि, आम्हाला एक चांगलं घर दे. आयतन म्हणजे घर दे आणि जागा दे त्याला. यस्मिन प्रतिष्ठिता अन्नम अदाम इति, की जिथे राहून आम्ही अन्नाचं सेवन करू. अन्नम अदाम, अदधातू आहे. अदधातूपासूनच अन्न हा शब्द निर्माण झाला आहे. मागे पण आपण ह्याच्याबद्दल बोललो आहे. आता बघा, ही त्यांनी विनंती केली. एवढं तर मंत्राचा अर्थ कळला, पण अजून त्याच्यातलं स्पष्टीकरण बिटवीन द लाईन्स नाही समजलं. आता व्यष्टीतील ह्या 8 देवता आणि समष्टीतल्या 8 देवता या विश्वरूपी समुद्रात पडल्या, एवढं कळलं आहे. पण ह्या अवाढव्य पसाऱ्यात टिकून राहायला पाहिजे ना. पडल्या आणि वाहत गेल्या असं नाही होणार. त्या टिकून राहणं, त्यांना खाद्य मिळवणं त्यांना कठीण वाटलं. कारण आत्म्याने त्यांना तहान आणि भुकेने युक्त केलं होतं. कारण मुद्दामच केलं बरं का, कारण काहीतरी चलनवलन पाहिजे ना.
काहीतरी हालचाल पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी एक एम पाहिजे, काहीतरी एक गंतव्यस्थान पाहिजे. आणि म्हणूनच यांच्या पोटी तहानभूक निर्माण केली होती. आणि ह्या देवता जिवंत राहण्यासाठी त्यांनी आहार घेणं आवश्यक होतं. प्रत्येक इंद्रियाचा एक आहार असतो. आपण नुसतं तोंडाने खातो तो आहार नाही आहे. पाहणं हा डोळ्यांचा आहार आहे, काहीतरी ऐकणं हा कानाचा आहार आहे, सुंदर वास येणं हा नाकाचा आहार आहे, स्पर्श चांगला जाणवणं हा आहार आहे त्वचेचा. म्हणजे ह्या प्रत्येकाचा आहार आहे आणि त्या आहारासाठी हे सगळ्या देवता धडपड करत असतात. त्यामुळे हा सगळा आहार आहे आणि ह्या सगळ्या देवतांनी या आत्म्याकडे राहण्यासाठी एक जागा मागितली. या सूक्ष्म इंद्रियांना एक स्थूल रूप हवं होतं. बघा, ही सूक्ष्म इंद्रिय आहेत. ही चक्षु जे आहे, डोळे जे आहेत, त्याच्या आतमध्ये त्यांचे सेंटर्स आहेत. ते दिसत नाही आहेत, सूक्ष्म आहेत, पण डोळे दिसत आहेत. आणि त्या डोळ्यांना आहार पाहिजे, काहीतरी पाहायला चांगलं पाहिजे. त्यामुळे ह्यांना स्थूल रूप पाहिजे होतं. आणि म्हणजे मग त्यांना त्यांचं काम करणं सोपं गेलं असतं. आणि म्हणून इथे हा शब्द वापरलेला आहे. इथे शब्द वापरला आहे ताहा एताहा देवताहा. आता देवता म्हणजे देवळातली मूर्ती नाही बरं का. देवता हे इंद्रियांसाठी वापरले, कारण प्रत्येक इंद्रिय हे प्रकाशयुक्त आहे. डोळ्यामध्ये सुद्धा तेज आहे, कानामध्ये सुद्धा ऐकू येतं आहे म्हणजे कानामध्ये प्रकाश आहे, तेज आहे, त्वचेला स्पर्श जाणवतो आहे म्हणजे त्वचा जिवंत आहे. त्यामुळे हे सगळं देवता ह्या इंद्रियांना म्हटलेलं आहे. द्यू धातू आहे त्याच्यामध्ये. द्यू म्हणजे तेजस्वी असणं, प्रकाशमान असणं असं म्हटलेलं आहे. आणि हा शब्द इथे इंद्रियांना वापरलेला आहे. एवढं आपल्याला आता कळलेलं आहे. थोडं हळूहळू आपण समजत जाणार. आता बरं, या देवतांनी या आत्म्याकडे विनवणी केली की आमच्यासाठी एक चांगली जागा दे, आम्हाला एक आकार दे, आम्हाला काहीतरी एक आधार दे, एक प्रतिष्ठान दे असं मागितलेलं आहे, आयतन दे. मग आत्म्याने निर्माण केलं, काहीतरी निर्माण केलं आत्म्याने. आता आधी मंत्र वाचते आणि मग अर्थ समजून घेऊया. ताभ्यो गाम आनयत ता अब्रुवन न वै नो अयम अलम इति. ताभ्यः अश्वम आनयत ता अब्रुवन न वै नो इयम अलम इति. आत्म्याने काय दिलं ह्या इंद्रियांना राहण्यासाठी? पहिल्यांदा त्यांनी गाय निर्माण केली. गाय हे सगळं कल्पनाचित्र आहे बरं का. आत्म्याने त्यांच्यासमोर गाय आणली. गाम आनयत. गौ धातू आहे, गौ नाम आहे, धातू नाही आहे, गौ नाम आहे. गाम आनयत हे त्याचं द्वितीयेचं एक वचन आहे. त्याने गाय आणली. आणि मग त्या देवता तेव्हा म्हणाल्या, ता अब्रुवन, त्या देवता म्हणाल्या, न वै नो अयम अलम इति. नको नको नको, हे आम्हाला पुरेसं नाही आहे, गायीचं शरीर आम्हाला नको. न अलम, अलम म्हणजे पुरेसं असणं, सफिशियंट. अलमचा खरा अर्थ आहे सफिशियंट, इनफ. हे आम्हाला पुरेसं नाही आहे. अलम फार सुंदर अव्यय आहे बरं का. हे अलम हे अव्यय आहे, हा धातू नाही आहे किंवा हे नाम नाही आहे, हे अव्यय आहे. अलम म्हणजे पुरेसं. आणि अलम जेव्हा अव्यय वापरायचं असतं तेव्हा त्याला तृतीयेची अपेक्षा असते. म्हणजे आता खूप पोट भरल्यावर आपण म्हणतो ना, आता बास बाबा, आता अगदी पोट भरलं, भोजनेन अलम, किंवा निद्रया अलम, बास खूप झोप झाली, निद्रया अलम असं वापरलेलं असतं. गमतीने आता हे विषय निघाला आहे म्हणून सांगते. कामाला सुद्धा अनल म्हटलं जातं. काम जो आहे, विकार जो आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, त्याच्यातला कामाला एक नाव आहे अनल. अनल म्हणजे अग्नी. आणि अग्नीला सुद्धा अनल नाव का पडलं आहे? तर जो कधीही अलम म्हणत नाही, जो कधी पुरे म्हणत नाही, जो कधी बास म्हणत नाही, तो अनल असं म्हटलेलं आहे. आपण मागे भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. काम एष क्रोध एष, त्याच्यामध्ये रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा असं त्याचं वर्णन बघताना तेव्हाही मी बोलले ते अलम हा अग्नी आहे, तो कधी बास म्हणत नाही. इथे मात्र आता हे देवता म्हणत आहेत की नो अयम अलम, हे आम्हाला पुरेसं नाही आहे गाईचं शरीर. बरं म्हणलं. मग आत्मा म्हणला बरं. ताभ्यः अश्वम आनयत. मग त्यांनी काय आणलं? घोडा आणला. अश्वम आनयत.
तेव्हाही मग ह्या देवता म्हणाल्या ता अब्रुवन न वै नो अयम अलम इति. हे पण नको, हा घोडा पण आम्हाला पुरेसा नाही आहे. म्हणजे बघा, आता सगळ्यांनी त्या आयतनाची मागणी केली होती, तेव्हा आत्म्याने त्यांच्या पुढे एक एक शरीर आणलं. पहिल्यांदा गाईचं शरीर त्यांना दाखवलं, तेव्हा देवतांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या शरीरात वस्ती करायला नकार दिला. मग घोड्याचं शरीर दाखवलं, ते सुद्धा त्यांना पुरेसं वाटलं नाही. आणि हे ह्या उपनिषदात आहे तेच त्याला दुजोरा कोणी दिला आहे? पुरुष सूक्तामध्ये. आता वारंवार हे उपनिषद म्हणजे ऐतरेय उपनिषद किंवा पुढे आपण श्वेताश्वतर उपनिषद बघणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार पुरुष सूक्ताचा उल्लेख आहे. आणि पुरुष सूक्तामध्ये ह्याचे अक्षरशः पुरावे सापडतात. पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलेलं आहे, तस्माद अश्वा अजायंत येके चोभयादतः गावो ह जज्ञिरे तस्मात जाता अजावथा. अश्व आणि गायीचा उल्लेख पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आहे. आणि तिथे मग त्या यज्ञातून पक्षी, रानटी पशु, पाळीव पशु निर्माण झाले. घोडे, गायी, शेळ्या, मेंढ्या सगळं निर्माण झालं. हळूहळू सगळे जीव उत्क्रांत झाले. पण ह्या देवतांना राहण्यासाठी अजूनही चांगलं शरीर मिळालं नाही. पुष्कळ नमुनेच दाखवले त्या आत्म्यानी. या देवता हे चालेल का, हे पसंत आहे का, हे आवडतं आहे का, बघा बरं, शेळी आवडते का, मेंढी आवडते का, कोंबडी आवडते का, अनेक गोष्टी निर्माण केल्या. हळूहळू सगळे जीव उत्क्रांत झाले. पण या देवतांना राहण्यासाठी चांगलं शरीर पाहिजे होतं. आणि त्यांचं समाधान होईपर्यंत परमेश्वर एक नवीन शरीरं निर्माण करत राहिला. एक नवीन शरीरं निर्माण करत राहिला. आता पुष्कळ प्राणी निर्माण करून झाले, पुष्कळ गोष्टी दाखवल्या, पण काहीच पसंत पडलं नाही आहे. आता त्या आत्म्याने काय निर्माण केलं बघा. आता पुढचा मंत्र आहे, तिसरा मंत्र आहे, ताभ्यः पुरुषम आनयत ताह अब्रुवन सुकृतम बतैती. पुढे कोणाला आणलंय? ताभ्यः, त्यांच्यासमोर, पुरुषम आनयत, पुरुष आणला, माणूस आणला. तेव्हा त्या देवता म्हणाल्या ताह अब्रुवन, काय म्हणाल्या? सुकृतम बतैती. सुकृतम, उत्तम आहे हे. पुरुषो वाव सुकृतम, हेच पाहिजे मला. ताह अब्रवीन यथा आयतनम प्राविशत इति. आणि मग हे सगळं सुरू झालं. आणि मग ती जागा त्यांना पसंत पडली फायनली, म्हणजे त्यांना आवडलं ते. आता इथे शब्द काय वापरला आहे? सुकृतम बत. बत नवीन शब्द नाही. अहो बत महत् पापं कर्तुम व्यवसिता वयम. बत शब्द गेला आहे आपल्याला भगवद्गीतेमध्ये. बत हे एक्सक्लमेटरी आहे. एक्सक्लमेटरी काय म्हणतात त्याला, अव्यय असं आहे की बतचा अर्थ अरे रे पण होतो आणि अरे वा पण होतो. आता ह्या देवतांना फारच आवडलं हे शरीर, अतिशय आवडलं. ते म्हणले सुकृतम, छान केलंस हां, वेल डन. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर गुड जॉब, वेल डन. बत, अरे वा, मस्तच, छानच असं म्हटले. आणि मग आता काय म्हटले बघूया. असं करत करत शेवटी त्या आत्म्याने माणूस बनवला, त्या देवतांना दाखवला. तेव्हा त्या देवता म्हणाले वा वा, खूपच छान, खरोखर माणसाचं शरीर हे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि खरंच विचारपूर्वक ही कलाकृती बनवलेली आहे परमेश्वराने. माणूस एक तर बुद्धी त्याच्याकडे आहे, पण शरीरसुद्धा किती सुंदर बनवलेलं आहे, किती विचारपूर्वक बनवलेलं आहे, किती डौलदार बनवलेलं आहे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की तो उभ्या स्थितीत 2 पायावर उभा राहू शकतो. बाकी सगळ्या प्राण्यांना 4 पाय आहेत आणि त्यांचा पाठीचा कणा आहे तो आडवा आहे. फक्त माणसाचा पाठीचा कणा आहे तो उभा आहे. अगदी चिंपांझीचा म्हटला तरी तो थोडा स्लांटिंग असतो, थोडा तिरका असतो. माणूस हा ताठ उभा राहू शकतो, हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. बुद्धीचं वैभव त्याच्याकडे आहे, हास्याची देणगी त्याला मिळालेली आहे. इतका सुंदर माणूस त्यांनी बनवला. विचारशक्ती आहे, विवेकधारा त्याच्याकडे आहे. असं शरीर बनवल्यानंतर त्या सगळ्याच देवता अतिशय प्रसन्न झाल्या आणि म्हणल्या वा सुंदर, हे छान, आम्हाला आवडलं बरं का.
त्यामुळे खरंच आहे, माणसाचं मन काय, त्याची बुद्धी काय, सगळ्यांपेक्षा प्रगल्भ आहे आणि खरंच आहे. आणि पुन्हा आपण कुठून आलो ही उत्सुकता फक्त माणसाला आहे. कोहम, मी आहे तरी कोण, कुतः आयातः, कुठून आलो आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता फक्त आणि फक्त माणसाकडे आहे. आणि म्हणून माणूस आपल्या उगमाचा शोध घेतो. वारंवार आपण हे वाक्य म्हणतोय, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमाकडे जायचे, कुठून आलो तिथे पुन्हा जायचे, म्हणजे हे वर्तुळ पूर्ण होईल. नाहीतरी माणसाला माणूस बनवलंय ते नुसतं काही खाण्यापिण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी नाही आहे. पुन्हा ज्या देवांमधनं, ज्या परब्रह्मामधनं ही निर्मिती झाली आहे, पुन्हा तिथे पोचलं तर हे वर्तुळ कंप्लीट होतं. हे वर्तुळ पूर्ण होण्यासाठी उगमाकडे जायचे. आणि हा शोध घेण्याची पात्रता, क्षमता, अधिकार फक्त माणसाकडे आहे. आणि म्हणूनच या देवतांना सुद्धा हा माणूस खूप आवडला. आणि मग तो आत्मा त्यांना म्हणाला, एकदा तो आवडला ना, आता एकदा फायनल झाली, ती जागा फायनल झाली. आता तो आत्मा म्हणाला की आता तुम्ही सगळ्यांनी आपापल्या जागा घ्या, आपापल्या जागी जा. आणि मग मुळातल्या त्या जो विराट पुरुष होता ना, पुरुष सुक्तामध्ये ज्या विराट पुरुषाचं वर्णन आहे, त्या विराट पुरुषामध्ये ज्या ज्या शक्ती विकसित झाल्या होत्या त्या सगळ्या तशा तशा या पुरुषामध्ये स्थिर झाल्या. आता बघा, इथपर्यंत आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे, समजतंय सगळं, आता समजतंय. कथारूपानेच आहे, थोडी काल्पनिक आहे, थोडी न पटण्यासारखी सुद्धा असेल, पण आता निदान आपल्याला कळलं आहे की माणसामध्ये मग त्या छिद्राच्या ठिकाणी त्या अक्षी गेल्या, म्हणजे त्याच्यातनं चक्षु निर्माण झाले. त्याची देवता आहे आदित्य. अशा सगळ्या त्या देवता त्याने आपापली जागा पकडली, जागा घेतली असंही म्हटलेलं आहे. हा तिसरा मंत्र झाला. चौथा मंत्र काय सांगतोय, मोठा आहे बरं का. चौथा मंत्र आणि पाचवा मंत्र मोठा आहे. अग्निर्वाग भूत्वा मुखम प्राविशत. कशी जागा घेतली. अग्निर्वाग भूत्वा मुखम प्राविशत, वायु प्राणो भूत्वा नासिके प्राविशत, आदित्य चक्षुः भूत्वा अक्षिणी प्राविशत, दिशः श्रोत्रं भूत्वा कर्णौ प्राविशत, औषधी वनस्पतयोः लोमानि भूत्वा त्वचं प्राविशत, चंद्रमा मनो भूत्वा हृदयं प्राविशत, मृत्युः अपानो भूत्वा नाभिं प्राविशत, आपो रेतो भूत्वा शिश्नं प्राविशत. कळलं तुम्हाला? नुसतं वाचल्यावरच तुम्हाला कळलेलं आहे, कारण मी सावकाश वाचलेलं आहे. प्रत्येक देवतेने प्रत्येक त्या इंद्रियाची जागा घेतली, त्या तिथे तिथे जाऊन त्यांच्या जागेवर स्थानापन्न झाल्या असं म्हणता येईल. आता बघा ना, आपण पाहतोय हे अंड कसं, म्हणजे तो पिंड कसा निर्माण झाला. त्या विराट ब्रह्मांडाला उबवल्यानंतर सगळ्यात पहिलं त्याला तोंड फुटलं होतं, त्याच्यातनं वाणी बाहेर पडली, त्यातून अग्नी निर्माण झाला. आता त्या पुरुषाच्या शरीरात तो अग्नी वाणी बनून त्या शरीराच्या मुखामध्ये स्थानापन्न झाला. त्याची जागा त्याला मिळाली. अग्नी मुखात शिरला आणि तिथे तो वाणी बनून आणि वाणीला आपण म्हणतोच ना, वाणी कशी असायला पाहिजे, मिळमिळीत कशी तरी नाही, वाणीमध्ये ओज असायला पाहिजे, कारण ती देवता आहे. वाणी तेजस्वी आणि त्याहीपेक्षा ती ओजस्वी असायला पाहिजे. ही वाणी त्या मुखात शिरली आणि त्यांनी तो अग्नी मुखात शिरला आणि त्या वाणी बनून शिरल्या. वाणी आणि आग याचा परस्पर संबंध आहेच. ओजस्वी वाणीमध्ये परिवर्तनाचं सामर्थ्य असतं. मागच्या वेळेला पण आपण बोललो होतो, एखाद्याची वाणी इतकी प्रभावशाली असते की त्या एखाद्या मोठ्या समूहाला पालटण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. एक अगदी आत्ताचं आपल्या उदाहरण म्हणजे रामदेव बाबांनी योगाविषयी, योगासनाविषयी किंवा पातंजल योगाविषयी काय जागृती केलेली आहे, केवळ बोलण्यातनं आणि त्यांच्या प्रात्यक्षिकातनं. पूर्वी एवढी जागृती नव्हती, पण आपली जी योग परंपरा आहे, पातंजलींचा जो अष्टांग योग आहे, त्याचं केवळ रामदेव बाबांच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं इतकं परिवर्तन झालं आहे. मागच्या वेळेस आपण बोललो होतो, स्वामी विवेकानंद आहेत, अनेक असे तेजस्वी व्यक्ती आहेत
की ज्यांच्या बोलण्याने परिवर्तन होतं. त्यामुळे बोलणं, वाणी ही साधी नाही आहे. त्याच्यामध्ये आग आहे, त्याच्यामध्ये तेज आहे, त्याच्यामध्ये प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तनाचं सामर्थ्य आहे. हे झालं आता मुखामधनं तो अग्नी शिरला आणि वाणी बनून शिरला. आता त्या विराट पुरुषाचं जी नाकाच्या ठिकाणी जी 2 छिद्र होती त्याच्यातनं प्राण वाहू लागला. आत शिरला, त्याचा वायू झाला आणि तो मानवी शरीरातल्या त्या नाकाच्या छिद्रामध्ये शिरला. विराटाला त्या डोळ्याच्या ठिकाणी जी छिद्र होती त्यातून आदित्य निर्माण झाला आणि तोच आदित्य मानवी देहामध्ये दृष्टी बनून डोळ्यामध्ये स्थिर झाला. हे डोळे साधे डोळे नाही आहेत बरं का. इथे आदित्य आहे, इथे साक्षात सूर्य आहे. आणि म्हणूनच डोळ्यातली आपण चमक म्हणतो ना, डोळ्यामध्ये सुद्धा चमक असायला पाहिजे आणि त्या डोळ्यातल्या चमकेवरूनच आपल्याला बुद्धिमत्तेचं सुद्धा तेज समजतं. त्यामुळे त्याच्यामध्ये मानवी देहात दृष्टी बनून तो डोळ्यात स्थिर झाला. त्या विराटाच्या कानाच्या छिद्रातून दिशा निर्माण झाल्या आणि त्या दिशा मानवी शरीरामध्ये श्रवणशक्ती होऊन तिथे स्थानापन्न झाल्या. औषधी, वनस्पती या रोम आणि लव बनून त्वचेमध्ये प्रविष्ट झाल्या. त्वचेला तर अनेक रंध्र आहेत. या ज्या औषधी वनस्पती ह्या ज्या देवता आहेत त्या आपल्या म्हणजे त्या विराट पुरुषाच्या त्वचेमध्ये शिरल्या आणि त्या लव बनून तिथे प्रविष्ट झाल्या. मृत्यू होता तो अपान बनून नाभीमध्ये शिरला आणि खरंच आहे हा अपान वायू आहे ना, ह्याचं खरं द्वार आहे गुदद्वार आहे. कारण नको असलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या त्याज्य वस्तू आहेत त्या अपानाच्या द्वारे गुदद्वारातनं बाहेर टाकल्या जातात. पण त्याचं स्थान आहे अपान, म्हणजे नाभी हे त्याचं स्थान आहे. कारण पचनाचं काम हे नाभीपासून सुरू होतं. नाभी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे शरीरातला. आपण फार त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण बाळाला जे अन्नाचा पुरवठा होत असतो मातेच्या गर्भात असताना तो नाभीतूनच होत असतो. आणि नाभी अतिशय महत्त्वाचं इंद्रिय आहे आणि म्हणून इथे त्याचा प्रवेश नाभीपासून होतो असं सांगितलं आहे. आप जे देवता आहे ती रेत होऊन शिश्नामध्ये शिरलं. आपदेवता रेत होऊन शिश्नामध्ये शिरलं. कारण शिश्नाचं प्रमुख काम आहे प्रजनन आणि गौण काम आहे मूत्रविसर्जन. फार महत्त्वाचं आहे बरं का. याच्या सगळ्याच्या मागे फार मोठा विचार आहे. पुनरुत्पत्ती व्हायला पाहिजे ना. एका माणसासारखा दुसरा माणूस निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी हे शिश्न आहे ते काम करतं. पण त्याचं गौण काम आहे ते मूत्रविसर्जन आहे, पण प्रजोत्पादन हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी शरीरातलं जे तेज आहे त्याचं सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट म्हणतो किंवा ते सारभूत होऊन ते वीर्यात येतं आणि वीर्य बाहेर टाकण्यासाठी द्रवाची आवश्यकता असते आणि त्यासाठी तिथे आपाची गरज आहे. किती परस्पर संबंध केवढा आहे बघा. ह्याच्यामध्ये खूप रिलेव्हन्स आहे आणि ह्याच्यामध्ये विचार आहे. हे उगीच चित्र रंगवलेलं नाही आहे. त्यामुळे शिश्नाचं काम काय आहे किंवा त्याची देवता काय आहे हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता मुखामध्ये जी रसना आहे, जीभ जी आहे, जिव्हा फार महत्त्वाची आहे बरं का. जिव्हा ही काय करते, तिचा अधिष्ठाता आहे तो वरुण आहे आणि वरुण असल्यामुळेच ती जीभ नेहमी ओली असते आणि ओली असायला हवी. जिभेला किंवा घशाला कोरड पडली म्हणतो तेव्हा काहीतरी ते धोक्याची खूण आहे असं मानलं जातं. ही जीभ ओली असायला पाहिजे कारण तिचा अधिष्ठाता आहे तो वरुण आहे. प्राणांचे देव आहेत ते अश्विनी कुमार आहेत आणि या सगळ्यामुळे हे शरीर जिवंत राहतं. या सगळ्या देवता आपल्या शरीरात वास करत आहेत. मला वाटतं माझं शरीर हे साधंच आहे, हाडामासाचं आहे, पण त्याच्यामध्ये या देवता आहेत, हा प्रकाश आहे, हे तेज आहे. म्हणून बोलता येतं आहे, चालता येतं आहे, खाता येतं आहे, विसर्जन करता येते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या देवतांमुळे घडत आहेत असंही म्हणता येईल. त्यामुळे आपल्या ऋषींनी या सगळ्या प्रक्रियेचा किती खोलवर जाऊन विचार केला असेल आपण कल्पनाच करूया आणि फक्त त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. केवढा विचार आहे ह्याच्या मागे.
प्रत्येक इंद्रिय, त्याच्यातली शक्ती, त्याची अधिष्ठात्री देवता, या सगळ्याचा अतिशय सूक्ष्मपणाने विचार याच्यात केलेला आहे. हा होता चौथा मंत्र. आता पाचवा मंत्र बघूया. तोही फारच मोठा आहे, पण वाचता वाचताच तुम्हाला कळेल. तम अशनाया पिपासे अभृताम आवाभ्याम अभिप्रजानीहि इति ते अब्रवीत एतासु वो देवतासु आभजामि एतासौ भागिन्यौ करोमि इति तस्मात् यस्मै कस्मै च देवतायै हविः गृह्यते भागिन्यौ एव अस्याम अशनाया पिपासे भवतः. काय म्हटले बघा आता. अर्थ आता याचा पूर्ण नाही कळला, पण वाचल्यावर कळेल. अशना आणि पिपासा. अशना म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. या अशना आणि पिपासा म्हणजे तहान भूक होत्या, त्या आत्म्याला म्हणाल्या की अरे आमची काहीतरी व्यवस्था कर ना. या इंद्रियांना तू जागा दिलीस, पण तहान भूक भागणार कशी? आमची काहीतरी व्यवस्था कर, आम्हाला एक राहायला जागा दे. तेव्हा आत्मा त्यांना म्हणाला, आता ह्या अशना पिपासा तहान भूक एवढं कळलं आपल्याला. इंद्रियांना त्यांची त्यांची कामं नेमून दिली, त्यांची देवता आहेत, त्यांची स्थानं आहेत, सगळं झालं. पण ह्या तहान भूक म्हणल्या आम्हाला काहीतरी दे ना, आमची व्यवस्था कर, आम्हाला राहायला जागा दे. तेव्हा आत्मा त्यांना काय म्हणाला की या देवतांमध्येच तुम्हाला वाटेकरू करून देतो, तुम्हाला भाग देतो. भागिन्यौ शब्द इतका सुंदर वापरला आहे. भागिन्यौ, भागाकार शब्द आपल्या ओळखीचा आहे. भागाकारमध्ये सुद्धा आपण भाग करतो ना. समजा एवढ्या वस्तू आहेत आणि एवढ्या व्यक्तीमध्ये त्या वाटायच्या आहेत, तर आपण भागाकार करतो. हा भाग आता आत्मा त्यांना म्हणाला की हा भाग तुम्हाला देतो, तुम्हाला भागीदार करतो. आणि बघा आता काय म्हणतोय तो. या अशना आणि पिपासा त्या आत्म्याला म्हणाल्या की आमची काहीतरी व्यवस्था कर, आम्हाला राहायला जागा दे. तेव्हा आत्मा त्यांना म्हणाला की या देवतांमध्येच तुम्हाला भाग देतो, यांच्यातच तुम्हाला भागीदार करतो. म्हणून जेव्हा कोणत्याही देवतेकरता हवी घेतला जातो, त्याच्यात अशना आणि पिपासा या वाटेकरी असतातच. लक्षात घ्या. कुठल्याही देवतेकरता आपण हवीर भाग जेव्हा काढून ठेवतो, त्याच्यामध्ये अशना आणि पिपासा यांचा एक ठराविक भाग असतो, त्यांचा एक वाटा असतो. आणि म्हणूनच प्रत्येक इंद्रियाला तहान भूक आहे. डोळ्यांना पाहण्याची भूक आहे, कानांना ऐकण्याची भूक आहे, त्वचेला स्पर्शाची भूक आहे, नाकाला वासाची भूक आहे. प्रत्येक इंद्रियाला तहान आहे आणि भूक आहे. तुम्ही कशासाठी सिनेमाला जाता? डोळ्यांना काहीतरी पाहण्याची भूक आहे. कशासाठी संगीताचा कार्यक्रम अटेंड करता? कानांना भूक आहे चांगलं संगीत ऐकण्याची. कुठला तरी रातराणीचा सुगंध आला आहे, मोगऱ्याचा सुगंध आला आहे, वाळ्याचं पाणी. कशासाठी? अहो भूक आहे ती त्या रसनेला भूक आहे, त्या कानाला त्या नाकाला ती भूक आहे. आणि म्हणून आपण वारंवार सुगंध जिथे असेल तिथे आपल्याला पुन्हा पुन्हा, किंवा लांबवर दूरवर कुठेतरी पाऊस पडला की आपल्याला मातीचा सुगंध येतो, तो अगदी भरून घ्यावा असा वाटतो ना. या भूक आहेत. या प्रत्येक इंद्रियाला भूक आहे. नुसतीच तोंडाची भूक किंवा पोटाची भूक नाही, प्रत्येक इंद्रियाची एक भूक आहे. आणि म्हणून तर आता बघा, या भूकेचा संबंध आमच्या पूर्वजांनी कसा जोडला आहे. जेवढा विचार करू, जेवढी उपनिषदं आपण आपल्या डे टू डे लाईफशी कनेक्ट करू, तेवढा हा आदर आपला वाढत जाणार आहे. तेवढा प्रत्येक इंद्रियाची भूक आहे. समजा एखाद्या अगदी अंधारा खोलीत तुम्हाला ठेवलं, खायला दिलं, भरपूर वेळच्या वेळेस खायला दिलं, तर चालेल का? नाही हो, आम्हाला संगीत ऐकायचं आहे, आम्हाला काहीतरी छान पाहायचं आहे, आम्हाला सुंदर वास पाहिजे. डोळ्यांना भूक आहे, कानांना भूक आहे, रसनेला भूक आहे, स्पर्शाची भूक आहे. आम्हाला मऊ गादी आवडते, आम्हाला खडबडीत स्पर्श नकोसा वाटतो. हे सगळ्या आमच्या भूका आहेत. त्या सगळ्या भूकांना सुद्धा आमच्या ऋषींनी सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. कुठेही कमी केलेलं नाही आहे. कुठलीही भूक दाबलेली नाही आहे, कुठलीही भूक मारलेली नाही आहे. अगदी साधीच गोष्ट घ्या, रोजची बरं का, आपल्या आयुष्यातली रोजची गोष्ट घ्या. आपण रोज भोजन करतो, रोज आपण जेवतो, हो की नाही?
त्या पण ताटात वाढलेलं भोजन हे केवळ क्षुधा शांतीसाठी नसतं. आजच्या पुढच्या जनरेशननी हे लक्षात घ्यायचं आहे की कुठेतरी मोबाईलवर खेळताना, व्हिडिओ गेम करताना, टी व्ही बघताना कसं तरी पोटात घास ढकलायचे, ही आमची परंपरा नाही आहे, ही आमची संस्कृती नाही आहे. तर ताटात वाढलेलं भोजन आहे त्याचा पंचज्ञानेंद्रियांनी आधी आस्वाद घ्यायचा आहे. लक्षात घ्या, पंचज्ञानेंद्रियांनी. डोळ्यांनी आधी ते ताट छान भरलेलं, आणि आपल्याकडे काय सुंदर थोडेसेच पदार्थ आहेत. अगदी मीठ आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, लोणचं आहे, पंचामृत आहे, बटाट्याची भाजी आहे, आणखीन एक सुकी कोरडी भाजी आहे, वाटीमध्ये आळूची भाजी आहे, कटाची आमटी आहे, छान गरम गरम पांढरा शुभ्र भात आहे, त्याच्यावर पिवळं धमक वरण आहे, त्याच्यावर थोडंसं तूप आहे, बाजूला पापड आहे, कुरडई आहे, भजी आहेत, पुरणपोळी आहे. काय बघूनच नुसत्या कल्पनेनेच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की नाही आणि हे सगळं नुसतं कसं तरी वाढलं आणि मी तिकडे न बघताच जेवले, तर त्या अन्नाचा सुद्धा तोही अपमान आहे. एकदा त्या ताटाकडे बघा. रोज काही असं मिळणार नाही, पण रोजची साधी पोळी भाजीसुद्धा किती सुंदर दिसते अहो. काय ती टोमॅटोची कोशिंबीर आहे, काय ती भेंडीची हिरवीगार भाजी आहे, काय ती गरम गरम पोळी आहे, साधी आमटी आहे, तरीसुद्धा काय सुंदर जेवण आहे. त्यामुळे तो डोळ्यांना सुखवणारा आहे, तो नाकाला तर सुखवणाराच आहे. अगदी बाजरीची भाकरी असेल आणि वांग्याची भाजी असेल किंवा अगदी आंबाडीची भाजी, त्याच्यावर लसणाची फोडणी, काय नाकांना सुखद वाटतं. ती चुर्र करून आवाज आला, ती फोडणीचा वास आला की भूक अगदी खवळते, थोडी जास्त आणखीन भूक लागते. इतकं सामर्थ्य या प्रत्येक इंद्रियामध्ये आहे, आणि ते तृप्त आपण नाही करायचं तर कोण करणार? आपणच करायचे. आपल्या कानांना सुख, आपल्या डोळ्यांना सुख, आपल्या नाकाला, आपल्या रसनेला, आपल्या त्वचेला, या सगळी ही सुख द्यायची आहेत. त्यामुळे अन्नाची इच्छा करणारा जो कोणी पुरुष आहे तो जेव्हा त्या अन्नाकडे आदराने पाहतो तेव्हा ते भोग्य समीप आलं आहे या संतोषाने त्याची त्याविषयीची तृष्णा शांत होते. एक भूक आहे आणि एक तहान आहे. नुसतं पाहूनसुद्धा इतकं बरं वाटतं ना. बघा, पाहून किंवा ऐकूनसुद्धा अगदी जेवायला पानं मांडलीत, अगदी खूप तुम्ही एखाद्या घरामध्ये काही कुळधर्म कुळाचार असतो, पुष्कळ उशीर झालेला असतो किंवा गुरुजी काहीतरी ग्रहमुख असतं, काही यज्ञयाग असतो आणि खूप भूक लागलेली असते, आणि चला जेवायला चला, हा आवाज ऐकला तरी लगेच आपल्याला इतकं बरं वाटतं ना की बाबा अगदी स्वयंपाकघरामध्ये ताटवाट्यांचा आवाज यायला लागला की भूक आणखीन खवळते. किंवा पूर्वी अशी पद्धत होती, पूर्वी एक 3-3:30 दुपारी, म्हणजे वाड्यांमधनं किंवा चाळीमधनं दुपारी 3-3:30च्या सुमारास कब्बशांचे आवाज यायचे, चहाचा वास यायचा. तेव्हा इतकं सुंदर वाटायचं, त्या चहाच्या वासानीसुद्धा ती तल्लफ यायची. म्हणजे हा आवाज, हा वास, हे दृश्य किती परिणामकारक आहे. त्यामुळे आणि त्याचा स्पर्शसुद्धा, अन्नाला स्पर्श करा. त्या वरण भात कालवताना तो गरम गरम भात, त्याच्यामध्ये ते गरम वरण कालवताना जो स्पर्शाची जी भूक असते तीसुद्धा शमली जाते ना. त्यामुळे ह्या तृप्तीचा अनुभव त्याच्यामध्ये येतो. नुसतंच भोजन नाही तर रम्य दृश्य असेल, एखाद्या ठिकाणी तुम्ही पर्यटनाला गेलात तर हिरवीगार अशी ती व्हॅली असेल, ती दरी असेल, त्याच्यात फुललेली फुलं असतील, तो उत्तम असा अगदी अतिशय केशरी रंगाचा सूर्य असेल, हा सूर्योदय असेल, या सगळ्या गोष्टी बघत असताना किंवा कर्णमधुर संगीत असेल किंवा लग्न कार्यामध्ये सुद्धा या उत्तम पक्वान्नाच्या भोजनाला सनईच्या सुराची साथ असते. 4 घास जास्तच जातात. सनईचे सूर असतील, उदबत्तीचा सुगंध असेल, याच्यामुळे ते वातावरण प्रफुल्लित होतं ना. म्हणजेच या संपूर्ण पंचज्ञानेंद्रियांची तहान आणि भूक दोन्ही शमली जाते. आणि म्हणून आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. उदरभरण नोहे जाणीजे अन्न ब्रह्म असं म्हटलेलं आहे. खरंच आहे, हे अन्न हे ब्रह्म आहे आणि त्याला सगळ्या गोष्टींना त्याचा अनुभव द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक इंद्रियाचा आहार जरी वेगळा असला
तरी त्याच्यातनं मिळणारी तृप्ती मात्र पुरेपूर आहे, पूर्ण आहे. आणि म्हणून इंद्रियांना जो मिळणारा हवी आहे त्याच्यामध्ये त्या भूक आणि तहान त्यांनाही अन्न मिळतं आणि त्यांचीही तृप्ती साधली जाते असं म्हटलेलं. आता पटलं की नाही? भारतीय संस्कृतीचं महत्त्वसुद्धा आपल्याला पटत चाललं आहे की जेवतानासुद्धा आणि पुढेही येणार आहे आपण आता पुढे जशी जशी तैतरीय असेल, छांदोग्य असेल, त्याच्यामध्ये असंच सांगितलं आहे, अन्नम न निंद्यात. पूर्वी अशीच पद्धत होती की जेवताना जे वाढलेलं आहे ते त्याच्यातला कुठलाही पदार्थ टाकून द्यायचा नाही, त्याचा आदर करायचा. आवडो नाही तर न आवडो, एखादा पहिलं वाढलेलं तरी पूर्ण संपवायचं आहे. आवडली एखादी वस्तू तर पुन्हा मागून घ्यायची. किती सुंदर संस्कार आहे. किंवा नैवेद्य झाल्याशिवाय जेवायचं नाही, हा संयम आहे. किंवा त्या ताटाकडे बघून प्रार्थना करायची आणि मग त्या अन्नसुद्धा उत्तम रीतीने त्याचं पचन होतं. हा केवढा संस्कार आहे बरं. प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली आहे. कुठेतरी कसं तरी वाढलेलं नाही चालत आपल्या संस्कृतीमध्ये. या सगळ्याचा सत्कार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आणि म्हणूनच हे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणखीन आता हे आपले दुसरा खंड झाला आहे. ह्या तिसऱ्या खंडातलं 2च मंत्र बघूया आपण, कारण थोडासा वेळ आहे आपल्याकडे. तृतीय हा खंड, हा दुसरा खंड झाला, तिसरा खंड आहे. आता तिसऱ्या खंडामध्ये थोडा वेगळा विषय आहे, पण त्याच्यातले अगदी 2-3 मंत्र बघू. कारण ह्या खंड आहे त्याच्यामध्ये 14 मंत्र आहेत, त्याच्यातले 2 किंवा 3 तर आपण नक्की बघू. स ईक्षत इमेनु लोकाः च लोकपालाः च अन्नम एभ्य सृजय इति. त्याने विचार केला. स ईक्षत, वस्तुतः ईक्षत म्हणजे पाहणे आहे, पण इथे पाहणे नाही आहे, तर त्यांनी विचार केला. स ईक्षत, त्यांनी विचार केला. हे लोक, इमेनु लोकाः च लोकपालाः, आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी जे लोकपाल उत्पन्न केले आहेत. अन्नम एभ्य सृजयी इति. आता यांच्यासाठी मी अन्न निर्माण करतो, अशी त्यांनी विचार करायचा. त्यांनी म्हणजे कोणी? परमात्म्याने. अशा रीतीने मग काय केलं पुढे? त्यांनी 14 भुवनं निर्माण केली. 7 पाताल आहेत आणि 7 वरचे उत्तम लोक आहेत, ऊर्ध्व लोक आहेत. हे 14 भुवनं निर्माण केली. बरं, मग त्यांचं पालन करण्यासाठी अग्नी, वायू, आदित्य, दिशा, औषधी, वनस्पती, चंद्रमा, मृत्यू, आप असे हे लोकपाल, ह्या अष्टदेवता पाहिल्यात की नाही आपण, ह्या निर्माण केला, नियुक्त केल्या. आता त्यांची तहान भुकेची सोय करायला हवी आणि म्हणून प्रत्येक प्राण्याचं आणि त्याच्यातल्या प्रत्येकाचं अन्न हे भिन्न आहे. बकरी काय खाते ते सिंह नाही खाणार. बकरी गवत खाते पण सिंह गवत नाही खाणार. बरं, सिंह ज्या काही प्राण्यांना मारून खातो ते हत्ती नाही खाणार. बरं, हत्ती जे खातो ते कुत्रा नाही खाणार. प्रत्येकाचं अन्न भिन्न आहे, पण प्रत्येकाच्या आणि त्याच्या मुंगीचं अन्न किती असेल? छोटंसं आहे, पण मुंगीचं अन्न वेगळं, किड्याचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, अळीचं वेगळं, किंवा प्रत्येक उंदराचं वेगळं, मांजराचं वेगळं. प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे, पण त्याच्यातला हेतू एकच आहे की प्रत्येक इंद्रियांना शक्ती मिळण्यासाठी काही ना काहीतरी अन्न पाहिजे. प्रत्येक इंद्रियासाठी कोणतं ना कोणतं तरी अन्न हवंच. आणि अन्न हे बदलत असतं. मागे मी बोलली आहे, पण परत बोलते आता, पुन्हा वारंवार ह्या उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख येणार आहे. ह्या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही अन्न आहे आणि प्रत्येक जीव हा आत्ता आहे. आत्ता म्हणजे खाणारा आणि अन्न म्हणजे खाल्लं जाणारं. आपण काय खातो? भाजी, पोळी, आमटी, भात खातो. हे अन्न नाही आहे. कारण बकरीचं अन्न आहे, गवत आहे, पण गवताला सुद्धा अन्न आहे ना. गवताचं सुद्धा पोषण त्या जमिनीतल्या द्रव्यावर होत असतं. त्यामुळे प्रत्येकाचं अन्न आहे. बरं, बकरीला खाणारा वाघ आहे, वाघाला मारणारा शिकारी आहे. आणि मग माणसाचं काय होतं? माणसाच्या मृत्यूनंतर अगदी ते किडामुंगीचं भक्ष्य होतं. पुरलं किंवा जाळलं माणसाला तरीसुद्धा त्याच्यावर पुढे किडामुंगींचं आयुष्य आहे. आणि हे सगळं हे चक्र आहे, अन्नाचं चक्र आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्यासाठी काही ना काहीतरी अन्न हवं. इथपर्यंत आपल्याला समजले. सहा अपहा अभ्यतपत ताभ्यः अभितप्ताभ्यः मूर्तिः अजायत या वै सा मूर्तिः अजायत अन्नं वैतत्.
मग काय केलं त्यांनी, त्या उदकाकडे पाहिलं. सहा अपहा अभ्यतपत. आणि मग त्या पाण्याला तापवलं. कशाने? कुठे गॅसवर नाही किंवा हीटर लावून नाही. कसं तापवलं? त्या स्वाभाविक उष्णतेने त्याने तापवले. उदकाकडे पाहिलं. सहा अपहा अभ्यतपत. त्या पाण्याला तापवलं. त्या तापवलेल्या पाण्यामधून घन पदार्थ निर्माण झाला. ताभ्या अभितप्ताभ्या मूर्तीही अजायत. त्या पाणी आळलं ना. दूध कसं आपण आटवून त्याची रबडी बनवतो, हे पाणी आळल्यानंतर त्याचं एक घट्ट, एक सॉलिड असा फॉर्म तयार झाला. त्याच्यातनं त्यांनी ती मूर्ती बनवली आहे. या वै सा मूर्ती ही अजायत अन्नम वै तत्. आणि मग तीच ती अन्नाची मूर्ती आणि तेच ते अन्न आहे. त्याच्यातनं जे घट्ट झालं त्याच्यातनं त्यांनी अन्न बनवलं. आता कसं अन्न बनवलं बघू. बघा, पाणी आणि उष्णता एकत्र आले की अन्न तयार होतं. आपण मागच्या भागात पाहिलं होतं. नुसतेच तांदूळ दिलेत तुम्हाला, नुसतेच गहू दिलेत आणि खा म्हटलं, नाही खाता येणार. ते तांदूळ शिजवायला पाहिजे, ते गहू दळायला पाहिजे, त्याच्यावर संस्कार करायला पाहिजे, कणिक भिजवायला पाहिजे, त्याच्यासाठी उष्णता. म्हणजे जिथे पाणी आणि उष्णता निर्माण होते तिथनंच अन्नाची निर्मिती आहे. सगळीकडेच असं आहे. तुम्ही साधं कडधान्यांना मोड आणता, भिजत घालता, त्याला भिजतही घालावं लागतं. म्हणजे पाण्यात आधी ते धुवावं लागतं आणि त्याला उष्णता, त्याला बांधून ठेवतो आपण किंवा त्याला ऊब देतो, तेव्हाच ते खाण्यायोग्य होतं. म्हणजे पाणी आणि अन्न किंवा ऊब एकत्र आलं की अन्न तयार होतं. मग धान्य असो, किडा, मुंगी, फळं, या सगळ्यांमध्ये पाणी आणि उष्णता याचा संयोग आहेच. केवढा विचार आहे. पाणी आणि उष्णता आहेच. फळं घेतलीत तुम्ही तरी ते त्याच्यामध्ये रस असतो ना, आणि त्याच्यामध्ये ऊब पण आहेत, कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आहेत, उष्णता आहे. त्यातही चालणारे, पळणारे, स्थिर असे भाग पडतात. यत यत अजायत तत्तत अन्नम. जे जे निर्माण झालं ते सगळं अन्न आहे. निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट कुणाचं ना कुणाचं तरी अन्न आहे आणि प्रत्येकाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. भरपूर नसेल, म्हणजे मुंगीचं जसं म्हटलं, अगदी माशांचं खाद्य काय आहे, प्रत्येकाचं खाद्य वेगळं आहे, पण प्रत्येकाला भूक आणि तहान दिलेली आहे आणि ह्या अन्नाच्या शोधामध्ये प्रत्येकजण कष्ट करत असतो. आणि ह्याच्यामुळे काय झालं गंमत, की या सृष्टीमध्ये हालचाल वाढली. तुम्हाला जर का भूकच लागत नसती, कष्टच करावे लागले नसते. आपण आत्ता जे कष्ट करतो, जी काय नोकरी, व्यवसाय, धंदा, जे काही हालचाल करतो ती पोटासाठीच आहे ना. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा म्हटलंय ना. सगळी हालचाल आहे ही सगळी त्या पोटासाठीच चाललेली आहे. अगदी तुम्ही आम्ही तर जाऊ देत, या झाडाची मुळं जी आहेत ना त्यांनासुद्धा त्यांचं खाद्य शोधण्यासाठी जमिनीखाली हालचाल करावी लागते, पसरावं लागतं, खटपट करावी लागते. अगदी हत्तीपासून त्या मुंगीपर्यंत प्रत्येकजण ह्या अन्न मिळवण्याच्या शोधात आहे, प्रयत्नात आहे. मांसाहारी प्राण्यांना शिकार करावी लागते. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम जे सांगितलं आहे ना, ते खरंच आहे. प्रत्येक जीव हा कुणाचं तरी अन्न आहे किंवा सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा जो डार्विनचा सिद्धांत आहे तोही किती योग्य आहे. म्हणजे फक्त भारतीय संस्कृतीने, डार्विननी सुद्धा हाच सिद्धांत सांगितला आहे की काय आहे, जगणार कोण आहे, जो फिट आहे तोच, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जंगलाचा हा कायदाच आहे असं म्हटलं जातं. आणि बघा, ही अन्नाची गरज जर का निर्माण झाली नसती तर या सृष्टीतलं चैतन्यच हरवलं असतं. जंगलात सुद्धा एखादा वाघ, एखादा सिंह, एखाद्या हरणाची शिकार करतो तेव्हा तेवढ्या भागात ते चैतन्य पसरलेलं असतं, सजीवता असते त्या सगळीकडे. झाडं, वेली, वारासुद्धा, अगदी सगळं ते चित्र अगदी सजीव झालेलं असतं. आणि खरंच या सगळ्या इंद्रियांना भूक आहे. अगदी प्रत्येकजण भुकेलेला आहे, प्रत्येकजण. बुद्धीलासुद्धा ज्ञानाची भूक आहे ना. म्हणून तर आपण हे शिकतोय. नाही तर काय करायचे उपनिषद शिकून, काही गरजच नाही आहे. पण आम्हाला बुद्धीला वाटतंय काहीतरी जाणून घ्यावं, काहीतरी अधिक आपल्याला ज्ञान मिळावं. त्यामुळे बुद्धीला शिकण्याची नवनवीन
आणि नुसतंच उपनिषद नाही, नवीन एखादं तंत्रज्ञान असेल, एखादी भाषा असेल, एखादी कला असेल, एखादी विद्या असेल, सारखं काहीतरी शिकावंसं वाटतं. ही बुद्धीची भूक आहे, मनाची भूक वेगळी, स्पर्शाची भूक वेगळी, सगळं आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे भूक आहे तो शब्द आपण वापरतो ना. इथे आता पिपासा वापरला आहे, पण आपण म्हणतो ना की हे जाणण्याची मला जिज्ञासा आहे. जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची भूक, पिपासा म्हणजे पिण्याची भूक, विजिगीषा म्हणजे जिंकण्याची भूक, अभिप्सा म्हणजे उन्नत होण्याची भूक. आमच्या योगी अरविंदांचं हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, अभिप्सा. अभिप्सा म्हणजे जीवनातमध्ये उन्नत होण्याची उत्कट इच्छा म्हणजे अभिप्सा आहे. उन्नत व्हायचं आहे, मला आणखीन वर जायचं आहे, ही अभिप्सा आहे. पण ह्याच्यातनं आपल्याला हेच शिकायचं आहे की भूक ही नैसर्गिक आहे, ती असणारच आहे. पण ह्या भूकेतून आपल्याला स्वैराचार नाही शिकवलेला. दुसऱ्याचं कोणीतरी खातं आहे आणि ते मी ओरबाडून घेतलं कारण मला भूक लागली, ही आमची संस्कृती नाही आहे. याला विकृती म्हटलेलं आहे. आणि आपल्याला प्रकृतीवर जगायचं आहे. आणि म्हणून आपल्याला ही म्हणजे ती किती असावी, कशाची असावी आणि ती कशा प्रकाराने भागवावी याचा विवेकसुद्धा आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपला आतला आवाज ऐकायचा आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकायला आपली संस्कृती सांगते, आपली उपनिषदं सांगत आहेत. नाही तर मला वाटेल ते मी कोणाचंही ओरबाडून घेईन, चोरी करून कशानेही कुठनंही माझी भूक भागवीन, असं नाही सांगितलं. न्याय्य मार्गाने, शिष्टसंमत मार्गाने, लीगली आपल्याला सगळं वागायचं आहे. स्वतः कष्टाने पैसा कमवायचा आहे, त्याच्यातनं जे भोग आहेत ते आपल्याला साधता येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्याची वस्तू हिसकावून घेऊन आपली भूक भागवणं ही प्रकृती नाही तर विकृती आहे. आणि ही संपूर्ण प्राणीसृष्टी आहे, ही सहज प्रवृत्तीवर चालते. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमे तत्पशुभिर्नराणां धर्मस्तु तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. आपल्याला प्राण्यांसारखं नाही वागायचं. त्यांना काय नुसतं खाल्लं प्यायलं, मैथुन केलं आणि निद्रा, एवढं पुरेसं आहे त्यांना. पण माणसाला विवेक दिला आहे. आणि आणखीन एक आहे की हे शरीर म्हणजे मी नाही आहे. माणसाला हे आणखीन सांगितलं आहे, जो अंतरंगात राहतो आहे तो आत्मा आहे, तो अंतरात्मा आहे, तो आत्माराम आहे. आणि म्हणून तो त्याचा यथायोग्य हवीर्भाग घेत असतो. आपण त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. आत्मा हा हवीर्भाग घेत असतो. त्याला तुम्ही चांगलं दृश्य पाहिलं की आत्मा संतोष पावतो. तो करत काही नाही बरं का, तो प्रत्यक्ष काही करत नाही, पण तो संतुष्ट होतो. छान खायला मिळालं, छान कपडे मिळाले, छान घर मिळालं, छान ऐकायला मिळालं, काहीही, किंवा बुद्धीला सुद्धा एखादं कोडं सुटलं तरीसुद्धा आनंद होतो. कोणाला? आत अंतरात्म्याला आनंद होतो. आपण त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही आहे. आणि कुठल्याच म्हणजे आणि त्याच्यासाठी आपण ओढाताण, रडारड, कुरकूर, तक्रार, हिसकाहिसकी नाही करायची. आत्म्याला त्याचे भोग आनंदाने घेऊ द्यायचेत. आणि खरंच आहे, शुद्ध भोग हे प्रारब्धाचे आनंदाने मानावे असं म्हटलेलं आहे. शरीरवर तो शास्त्राधारे अंती तव अजपद पावे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे शुद्ध भोग घ्यायचेत, अगदी शुद्ध भोग, कुणाचंही न लुबाडता आणि सीमित प्रमाणात, मर्यादित प्रमाणात. म्हणून तर आपल्याला सांगितलं ना, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. यदृच्छा, परमेश्वर कृपेने जे मिळाले ना त्याच्यात संतुष्ट राहायचे, आनंदाने घ्यायचे. किती खाल्लं की तुम्हाला समाधान मिळेल? अहो खरं म्हटलं तर भुकेलेल्या माणसाला अर्ध्या पोळीने सुद्धा संतुष्टी मिळते. पण आम्हाला तेवढं भागत नाही. हेही हवं, तेही पाहिजे, चमचमीत पण पाहिजे, गोड पण पाहिजे, आंबट पण पाहिजे, सगळं आम्हाला पाहिजे असतं. चुकीचं नाही आहे, पण ते सीमित भोग घ्यायचे आहेत. आणि खरंच फार सुंदर, जसं हे यदृच्छा लाभ संतुष्ट सांगितलं तसं हिंदीतलं पण एक वाक्य मला फार आवडतं, जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं आहे ना तेच खूप आहे. त्याच्याबद्दलच आधी ते ईश्वराला धन्यवाद द्यायचे की अरे, माझी एवढी क्षमता नसताना तू किती भरभरून दिलंस मला. मला किती खाण्यापिण्याची भ्रांत नाही आहे.
मला किती चांगली माणसं दिलेली आहेस तू, चांगलं घर दिलेलं आहे, चांगले संस्कार दिलेले आहेत, आईवडिलांनी छान संस्कार घडवलेत, केवढी मी तुझी ऋणी आहे, कृतज्ञ आहे, असं त्याला म्हणायचे. मला अजून हे पाहिजे ते पाहिजे सारख्या मागण्या नकोत. त्यामुळे परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवायची आहे आणि त्याच्या इच्छेनुसार आपण वागू लागलो की ईश्वरी संकेत कळू लागतात. एवढ्यापुरतंच हे भागत नाही बरं का. ईश्वराचे काही संकेत आहेत, काही नियम आहेत आणि त्याचं आणि आपलं कनेक्शन जुळायला लागलं ना की हे संकेत आपल्याला आधीच मिळतात. आज हृदय मम विशाल झाले, त्यात पाहुनी गगन लाजले. अशी जेव्हा मनाची विशालता अनुभवता येते तेव्हा खरंच तो एक 6वा आवाज किंवा आतला आवाज जागा होतो आणि घडण्याच्या पूर्वीच काही गोष्टी कळायला लागतात. एक प्रकारची सिद्धी प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. कारण आपल्या मनावर, बुद्धीवर त्याचं नियंत्रण आहे आणि तो आतला आवाज आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो, त्याचं ऐकायचं आहे. बाकी या जगामध्ये पुष्कळ आकर्षण आहेत, हेही पाहिजे तेही पाहिजे, तिकडेही जायचं आहे खरं खूप, पण आतला आवाज ऐकायचे. काय कुठे थांबायचे हे मर्यादा आपण ठरवायची. आपल्याला मात्र तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असं नको व्हायला. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, आतला आवाज ऐकायचा आहे, तो दाबून नाही टाकायचा, त्याच्यावर आवरणं नाही घालायची. पण पण ह्याचं दुसरं टोकही काही लोक करतात की मग तो करणार आहे ना तोच करेल, मी कशाला करू, काही सगळं त्याच्यावर सोपवून द्यायचं असं नाही आहे. कारण क्रिया करण्यासाठी त्यांनी साधन म्हणून आपल्याला दिलं आहे एक शरीर, आणि म्हणून ते जर का आळशी करून ठेवलं, यंत्रसुद्धा बघा ना, कुठलंही यंत्र असेल ते जर का वापरात नसेल तर ते गंजून जातं. म्हणून हे शरीर त्यांनी दिलं आहे ना, हाव नको पण शरीराला आवश्यक तेवढं हालचाल पाहिजेच. सायकलसारखं आहे, सायकल स्थिर नाही ठेवतायत, तुम्ही स्लो सायकलिंग करू शकता, त्यामुळे बॅलन्स सांभाळत जशी सायकल चालवायची असते तसंच या शरीराचा, या आयुष्याचा सुद्धा बॅलन्स सांभाळता यायला पाहिजे ना. हा बॅलन्स सांभाळता आला की जीवन अतिशय आनंदी होतं. अतिशय नुसताच आळसही नको. आमच्या समर्थांनी तर त्या आळसाला इतकं नावं ठेवलेली आहेत आणि यत्न तो देव जाणावा, प्रयत्न करायचे, मात्र फळ काय मिळणार हे त्याच्यावर सोपवायचे. त्यामुळे शरीराला निरुपयोगी करायचं नाही आहे, तन आणि मन दोन्ही बिघडू द्यायचं नाही आहे. त्याच्यासाठी आपली प्रत्येक कृती ही तपासून पाहिजे, परिणामाकडे त्रयस्थपणाने पाहायचं आहे. चूक असेल, कधी चूक होईल सुद्धा, मी अगदी काय, आपण कोणीच परफेक्ट नाही आहोत, त्यामुळे चूक होईल ती दुरुस्त करायची, पाटी कोरी करायची आणि मग त्याच्यातनं जे गणित आपण त्या पाटीवर लिहू ते नक्की सुटणार आहे. आणि ही श्रद्धा आपल्याला या उपनिषदाच्या माध्यमातून मिळते. पाटी अधिक कोरी करायची. काहीतरी बायस माइंड, पूर्वग्रह दूषित यांनी आपल्याला जीवनाला समोर जायचंच नाही आहे. रोज नवीन कोरा करकरीत दिवस मिळतो आपल्याला. स्वच्छ पाटीवर स्वच्छ अक्षरात गणित मांडलं तर ते नक्कीच सुटेल. गिचमिड करायची नाही आहे, हावरटपणा करायचा नाही आहे, तर सगळी गणितं सुटतील. आणि मग मागच्या भागात म्हटलं तसं हे आयुष्य जे कठीण वाटते ते सोपं होऊन जाईल, सोपं आहे ते सहज होऊन जाईल. कारण आपण बघा ना, सायकल शिकायला जेव्हा शिकतो किंवा स्कूटर असेल, कार असेल, काही, तेव्हा पहिल्यांदा आपण खूप कॉन्शियस असतो, नंतर हळूहळू त्याच्यामध्ये सहजता येत जाते. आयुष्यसुद्धा सहज करून टाकायचे. सायकल चालवताना सुद्धा शेजारी मित्राशी बोलत, शिट्टी वाजवत चालवता येते सायकल. गाडीमध्ये सुद्धा गाणी ऐकत, गप्पा मारत चालवता येते. तसं हे आयुष्य अधिक कठीण आहे ते सोपं करायचं आहे, सोपं आहे ते सहज करायचं आहे, सहज आहे ते सुंदर करायचं आहे आणि सुंदर आहे ते सुखाचं करायचं आहे, सौख्यदायक करायचं आहे. किती उपनिषदांनी केलं आहे. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली सापडली आहे उपनिषदाच्या माध्यमातून. व्यक्तिमत्वाचा विकास होतो आहे. आता भीती, कशाचीही भीती नाही आहे, कशाचीही भीती नाही आहे, कारण तो आहे, तो आहे. ही भोळी भाबडी श्रद्धा नाही आहे, पण तो आहे माझ्याबरोबर, कारण मी त्याचाच अंश आहे, त्यामुळे तो मला सांभाळतो आहे. ही भावना ठेवूया. आणि ह्या उपनिषदाच्या पुढच्या ऐतरेय उपनिषद अतिशय सुंदर आहे. काल्पनिक जरी असलं तरी अतिशय भावणार आहे आणि सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणार आहे. त्यामुळे ह्या ऐतरेय उपनिषदाचा आपण अभ्यास करतो आहे. आज इथेच थांबूया.
पुढच्या भागामध्ये हा तिसरा जो खंड आहे, पहिल्या अध्यायातला तिसरा खंड हा पूर्ण करूया. त्यामुळे इथे शेवटच्या प्रार्थना म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.